सुरुवातीला जर त्याने नसताना औषध केलं हां तर काही गावलं नसतं, अर्ध्या वावरात तर काही नाही, बरं अर्ध्या वावर मोकळं लय खात्याची बेकार. हो 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 नाही पण आता बघा ना तेवढ्या ह्याच्यामुळं तुमचा खर्च किती झाला हो. त्या फवारणीचा खर्च किती माहिती आहे का? 1200 रुपयाला 1 लिटर बाटली, त्यात होत्या तर 25 पंप. तुमचे इथे किती पंप झाले असे? याचे तरी 4 पंप मारायचे. 4 पंप झाले. मग आता 1200 रुपयात 25 पंप, तरी अजून 21 पंप तुमचे राहिलेत नाही का? आणि गहू असा आहे. आता म्हणलं एवढं हे सांगतात म्हणल्यावर आपण केलं, आणि नंतर मला पण आता समाधान वाटते की वा आपण हे केलं पण ते आपल्याला कष्ट मिळाले. कष्टाचं फळ मिळालं. हां, बरोबर. नाही नाही आहे चांगलं आहे गहू. नमस्कार, मी कृषी महाजन कंपनीमधून गोपीचंद आंबिके. माझा मोबाईल नंबर आहे 9767 337 838. आता हा गव्हाचा प्लॉट आहे. आपण सटलेवाडीमध्ये आलो आहे, वाई तालुक्यामध्ये. आणि इथे आपल्या गव्हाच्या प्लॉटसाठी शेतकऱ्यांनी आपली खतं वापरलीत. तर आपण त्यांनी कसा आपला खतांचा अनुभव घेतला आहे त्यांच्याकडून समजून घेऊ है ना. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. साहेबराव राजाराम वाडकर, मुक्काम सटलवाडी, मोबाईल नंबर 9623 66 68 91. आता हे तुम्ही सुरुवातीला आपली कृषी महाजनची खतं वापरली. हो. पेरणीला काय वापरलं? पेरणीला दाणेदार असे दाणेदार खत वापरलं होतं, म्हणजे पॉवर किसान गोल्ड आणि बायोधन. त्यांनी हे किती क्षेत्र आहे तुमचं? पाहुणे करे पाऊण एकर आहे. म्हणजे तुम्ही किती बॅग वापरल्या दाणेदारच्या? 3 बॅग वापरल्या दाणेदारच्या. म्हणजे पॉवर किसान गोल्डच्या आणि बायोधनच्या त्यांनी बॅग वापरल्या पेरणीला है ना. आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारणी किती झाल्या तुमच्या? 3 झाले. 3 फवारणी झाल्या. त्यामध्ये ती पहिली सुरुवातीची कडूची कडूची एक घेतली. ते किती अवस्थेत असताना घेतली कडूची? एक ईदभर असताना ईदभर असताना घेतली. तर काय तुम्हाला कसा काय फायदा झाला त्याचा? नाही, फायदा चांगला झाला जरा. काय म्हणजे त्याचं म्हणजे तुम्हाला म्हणजे सशांचा त्रास होता ते काय खाल्लाच नाही अजिबात. हां हां हां. बऱ्यापैकी आहे ते. बाकी इतर वर्षी नाही भेटायचंच नाही त्या पीक. हा म्हणजे ते नुकसान नुकसान व्हायचं. है ना. ह्या वर्षी कसं काय म्हणजे? या वर्षी चांगले एक नंबर गहू आलाय, नाही ते सस ठेवायचंच नाही. ठेवतच नाही. आता हे तुमचं शेजारी सगळं माळरान आहे हो. नाही का. आणि इथं तुमचं तुम्ही बोलला की ज्वारीच्या पिकाला पण हो, तिकडं खाल्लंय त्याने. हा म्हणजे तिकडे तुम्ही मारलं नाही मारलं नव्हतं है ना. प्लांट बेटर त्यांनी त्या रानात मारलं नाही. इथं गव्हाला त्यांनी पहिल्या अवस्थेला मारलं, तर थोडासा खाल्ला पण बंद झाला परत. हा म्हणजे एकदा कडू लागलं की तो बंद झाला परत नाही का. परत तुम्ही दुसरी फवारणी घेतली परत फवारणी. है ना. आणि तुम्ही आपली फास्ट ग्रो लिप बुस्टर टोमॅटो पॉवरची एक फवारणी घेतली हो. नाही का. त्याच्यानंतर तुम्हाला गव्हाची वाढ वगैरे कशी वाटली? वाढ एक नंबर बऱ्यापैकी वाटली. काडी, त्याची पानाची रुंदी बघा है ना. पानाची रुंदी, हो. ओंबीची साईज पण बघा. साईज आहे चांगली वगैरे. ही ओंबीची साईज बघा केवढी है ना. हो. आता तुम्ही प्रत्येक वर्षी करताय गहू हो. है ना. तर कसं गव्हाचं त्या पहिल्या वर्षापेक्षा आत्ताचा गहू एक हा नंबर आहे. बरोबर ना. आता आपण हे सगळं ऑर्गॅनिक खत आहे आपली कृषी महाजनची. तर तुम्ही दरवर्षी रेग्युलर करता रासायनिक खत हो. है ना. आता तुम्ही ऑर्गॅनिक वर करताय. हो. काय फरक? फरक तसा आहे, गेल्या पहिल्यापेक्षा आत्ताचा एक नंबर फरक आहे. हा रिझल्टला चांगला बसलाय नाही का. फुटवा वगैरे फोटो एक नंबर फुटवा वगैरे चांगला आलाय है ना. आणि आता तुमचे हे शेजारी बाकीच्यांचे पण गहू आहेत हो. है ना. त्यात तुमच्यात काय फरक आहे? लय फरक आहे. लय फरक आहे ना. हा. हा म्हणजे ऑर्गॅनिक शेती आता शेतकऱ्यांनी करायला पाहिजे नाही का. बरेच शेतकरी काय बोलतात की रासायनिक खताचा रिझल्ट येत नाही, म्हणजे आपल्या ह्याचा ऑर्गॅनिकचा रिझल्ट येत नाही का. तुम्हाला काय वाटते? नाही, एक नंबर रिझल्ट आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? असंच एक नंबर रिझल्ट आहे. हे खत वापरा म्हणून सांगू. कृषी महाजनची खतं वापरली पाहिजेत है ना. बाकी काय असतं, ऑर्गॅनिकची खतं वापरल्यानंतर बघा आपल्या
पिकांचं पण आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतंय. पिकांचं. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे, हो. नाही का, आरोग्याला पण चांगलं आहे. म्हणजे ऑर्गॅनिक खतं वापरणं आणि त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न, त्याच्यामधून आपल्याला जे काय मिळणार आहे उत्पन्न, ते पण आपल्या शरीराला किंवा सगळ्या गोष्टींना चांगलं आहे, नाही का. सगळ्यांनी ऑर्गॅनिक खतं वापरली पाहिजेत, है ना. आणि फक्त उत्पन्न काढायचं म्हणून रासायनिक खतं वापरायची आणि सगळ्यांना रासायनिक खायला घालायचं, तसं नाही, हे का नाही. आपणच आपल्यापासून सुरुवात करून सुरुवात केली पाहिजे. हां, आणि ऑर्गॅनिक खतं वापरली पाहिजे. बरोबर, चालेल मग. लय बारीक आहे. बारीक आली, पोटरा धरला या उंबीला बारीक आणि उंचीला पण बारीक आहे. उंचीला पण बारीक हो. आली. नाही मग हे दिसते ना काडी, है ना. अहो हे माझ्या छातीला लागते घरी. आणि उंबी पण मोठी आणि एक सारखा आहे सगळा. हां, शेजारच्यांचा फरक आहे म्हणजे, है ना. तुमच्या बरोबरच्या लागणे आहेत ना, म्हणजे पेरण्या बरोबर. त्यांच्या ओंबीला कमी पडली साईज. उंबीला पण आणि असं गहू नाहीच, नाही एवढे दत्त गहू नाही. काय आहे, खतं वापरल्यानंतर आहे ना, पीक बघून किंवा उत्पन्न निघाल्यानंतर समाधान झालं पाहिजे, आहे का नाही. तेव्हा ते वाटतं, है ना. चला, परत खाल्लंच नाही, बंदच झालं. नाहीतर मग एवढा गहू तुम्हाला नसता बघायला भेटला. नाही ना, ते अर्ध कोपरम पलीकडचा हा, खाल्लाच असता. खाल्लाच असता. हो. ती काय जाळींच्या तिथंच बसते. तिथे आता परवा एक उठला पण ते खात नाही. हा हा, म्हणजे तुम्हाला ससा दिसतोय दिसतोय. पण खात पाणी नाही, बिणी घेत है ना. नाही. हा, बरोबर. आता ते खायच्या ह्याच्यात नाही गेला ना. हा, नाही त्याला समजलं. पहिलं सुरुवातीला जर त्याने नसतं ना औषध केलं हा, तर काही गावलं नसतं. अर्ध्या वावरात तर काही नाही, बरं. वावर मोकळ लय खाते जी बेकार. हो हो हो. नाही पण आता बघा ना, तेवढ्या ह्याच्यामुळं तुमचा खर्च किती झाला हो. त्या फवारणीचा खर्च किती माहिती का, 1200 रुपयाला 1 लिटर बाटली. त्यात होत्या तर 25 पंप. तुमचे इथे किती पंप झाले असे? याचे तरी 4 पंप मारायचे. 4 पंप झाले. मग आता 1200 रुपयात 25 पंप, तरी अजून 21 पंप तुमचे राहिलेत, नाही का. आणि गहू असा आहे. तेच ना, म्हणजे खर्च कमी आहे. गव्हात समाधानी जेव्हा आम्ही केले ना, तसं समाधानी आम्हाला. बरोबर. त्यांच्या आबांनी पण सांगितलं, त्यांच्या पद्धतीने मी चाललेलो. हा हा, मी त्यांना सांगताना सांगितलं, मारायचं माझ्या म्हणण्याप्रमाणे केलंच तर तुला देणार, हा फक्त मी सांगेल त्या दिवशी करायचं. हा. तर झाला 1-2 दिवस इकडे तिकडे, ते पण एका तेवढं दिवस व्हायचं इकडे तिकडे, पण तरी औषध वेळ मारायचे. हा. आता म्हणलं एवढं हे सांगतात म्हणल्यावर आपण केलं. आणि नंतर मला पण आता समाधान वाटते की वा आपण हे केलं पण ते आपल्याला कष्ट मिळाले, कष्टाचं फळ मिळालं. हा, बरोबर. नाही नाही, हाय चांगलं आहे गहू.